खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात. तीच हक्काची तुमची माणसं असतात. रंग पाहून माणसांचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्याच चांगल्यासाठी असतं, तर कधी ते दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. आपल्या माणसांमध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो. प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला भ्रम असतो त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा. कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होतो असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस कोणाला ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पाने उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशी तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईटच असतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या आयुष्यात महत्त्वाचं कारण बनणं चांगलं आहे. ज्याप्रमाणे कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात, अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार हे देखील स्वच्छ होत असतात. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते. म्हणून संगत चांगल्याचीच करा. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. आयुष्याची माती झाली असा विचार करून हार मानणं चुकीचं असतं. नवीन गोष्टी या मातीतच जन्म घेतात हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची असो, उंचीची असो, किंवा दारूची किंवा पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू. धन्यवाद.